बळीराजा सावधान, सध्या बेडकांचा आवाज नाही. मृग नक्षत्राचा मुहूर्त कोरडा, रोहिणीची मिळेल का साथ? पावसाअभावी पारशिवनी तालुक्यातील शेतकरी चिंतेत, पेरणीचे नियोजन रखडले. बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागला की पाऊस जवळ आला अशी ग्रामीण भागातील जुनी समजूत आहे. मात्र यंदा जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी शेतशिवारात बेडकांचे आवाज ऐकू येत नसल्याने आणि मृग नक्षत्राची सुरुवातही कोरडी गेल्याने पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आकाशात ढगांची ये-जा सुरू असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने बळीराजा हवालदिल झालाय. खरीप हंगामाच्या दृष्टीने मृग नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. मृगाच्या पावसावर आधारित अनेक शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांच्या पेरणीचे नियोजन करतात. मात्र यंदा मृग नक्षत्राचा मुहूर्त कोरडाच गेल्याने शेतकरी आता रोहिणी आणि पुढील नक्षत्रांकडे आशेने डोळे लावून बसलाय. पारशिवनी तालुक्यात बहुतांश शेतकरी पावसावर आधारित शेती करतात. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे पूर्ण केलेली असून बियाणे आणि खतांची खरेदी देखील केली आहे. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. मृग गेला पण पाऊस आला नाही. आता रोहिणीने साथ दिली तरच खरीप हंगाम मार्गी लागेल अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार पेरणीसाठी किमान 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. हलक्या सरींमुळे जमिनीच्या वरच्या थरात ओलावा निर्माण होत असला तरी पेरणीसाठी तो पुरेसा नसतो. दरम्यान खत व बियाण्यांच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पावसाचा विलंब आणखी चिंतेचा विषय ठरतो आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये विहिरी, शेततळी आणि लहान जलस्रोतांतील पाणी पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून रोहिणी नक्षत्रात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मृग नक्षत्राचा मुहूर्त कोरडा गेल्याने चिंतेचे वातावरण असले तरी रोहिणीने साथ द्यावी आणि बळीराजाच्या आशा पल्लवित व्हाव्यात अशीच प्रार्थना शेतकरी करीत आहेत. मृग कोरडा गेला, आता रोहिणीने साथ दिली तरच खरीप हंगामाला गती मिळेल अशी भावना पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रकाश वांढे, शेतकरी, गुंढरी, वांढे, कन्हान शहर प्रतिनिधी, सिटी इंडिया न्यूजसाठी मनीषा मेश्राम.